this is Divya Nandosकर and welcome back to our channel लाईफ ऑफ नांदोस्कर. तर तुमचं आज स्वागत आहे दिव्याच्या नवीन रेसिपी मध्ये. आज आम्ही बनवणार आहे झणझणीत मिसळ. होममेड मिसळ. आणि झणझणीत नसेल कारण मी झणझणीत नाही खात. सो आम्ही मस्त मिसळ बनवणार आहे. टेस्टी मिसळ बनवणार आहे. ऍक्च्युअली उसळ बनवणार आहे कारण आम्ही वाटाण्याची बनवतोय. सो मी आता वाटाण्यामध्ये मस्तपैकी हळद आणि मीठ टाकणार आहे आणि उकडणार आहे. हा, सो आपण पहिली ती स्टेप करून घेऊया. ह्या हिरव्या वाटाणे घेतलेत मी आणि त्यात मी टाकणार आहे हळद आणि मीठ आणि मी ते उकडवून घेणार आहे. पहिली गोष्ट म्हणजे आम्ही आता कांदा आणि सुकं खोबरं मस्त चिरून घेणार आहे आणि मग ते थोडंसं तेलात भाजणार आहे आणि मग त्याचं वाटण करणार आहे. सो आता ही स्टेप करून घेऊया आपण. सो आता मी खरपूस कांदे भाजून घेते. खरपूस म्हणजे काय? म्हणजे असे थोडे काळसर म्हणजे थोडेसे ब्राउनिश होतील असे. काळसर नाही, थोडे ब्राऊन होतील असे भाजून घेते. कांदे काळे करायचे. आता मी ह्यात थोडंसं सुकं खोबरं जे कापलंय ते टाकणार आहे. आणि सुकं खोबरं काय करायचंय? सुकं खोबरं पण काळं करायचंय. म्हणजे थोडं ब्राऊन करायचंय. ब्राऊन करून घ्यायचं कारण त्या मिसळला असं थोडासा ब्राऊन रंग येणार. स्मोकी फ्लेवर येणार. हा, स्मोकी फ्लेवर यायला पाहिजे. माहितीच आहे तुला, सगळं हुशार आहेस तू. सो आता कांदे आणि आपल्या खोबरा जो होता तो काळा झालाय, काळ्या रंगाचा. चांगले खरपूस नाही, करपवून झालंय. आता आपण त्यांना असं स्मोकी, जास्त स्मोकी फ्लेवर येणार आहे. तर आपण त्यांना मस्तपैकी मेरे बीच में बोलता है समझ नहीं आता है. आता आम्ही हे मिक्सर मध्ये वाटून घेऊ आणि मग पुढची प्रोसेस करू जी आम्हाला आयपॅड मध्ये जाऊन बघायची. म्हणजे तुला माहिती नाही? म्हणजे मी पहिल्यांदा बनवते ना, रोज बनवते का? ही तुझी रेसिपी मिसळवाली आहे का? तुझी रेसिपी आहे ना? हा, माझीच आहे, पण थोडीशी बघून बनवणार ना. म्हणजे अजून आमचा अभ्यास करायचा बाकी आहे. पटकन अभ्यास करून आलो थोड्याच वेळात. तर आपण हे वाटप आहे ते वाटप आता आम्ही मस्त मिक्सर मध्ये वाटून म्हणजे काळ करून घेतलंय ते आता आधी आपण मिक्सर मध्ये वाटून घेऊया. मग मिक्सर मध्ये वाटल्यानंतर दिव्या सांगेल आता पुढचं काय करायचं. नाही, आता मी अभ्यास करून आली, आता मी सांगेल ते सगळं मला आता करावं लागतं आधी मला, मग दिव्या करणं. सो हे मी असं मस्तपैकी, काळा कलर नाही आलाय. हा, पण थोडासा असं ब्राऊन वाटतोय, त्यामुळे ते असं तरी चांगली येईल वरती असं मला वाटतंय. बघू आता कसं होतंय. सो मी लसणाच्या 10-12 पाकळ्या घेतल्या आहेत आणि मी ते कुटणार आहे आता कुटणीमध्ये. चांगले कुटायचे यांना. सो आता माझे लसूण चांगले असे कुटून झाले आहेत. आता मी ते तेलामध्ये फ्राय करणार आहे कढीपत्त्यासोबत. सो आता मी लसूण टाकते पहिली ह्यात तेलामध्ये आणि ती मस्तपैकी फ्राय करून घेणार आहे मी. लसूण एवढी बस झाली? बस झाली. बघूया कशी बनणार आहे. आणि आता लसूण नंतर आपण टाकणार आहे त्यात कढीपत्ता. इसका ना उसका पत्ता, कढीपत्ता. मिरची टाकायची गरज नाही ना? तुला चालेल का टाकलेली? मग उगाच. तिखट मी आधी खायचो, पण आता आम्ही म्हातारे झालो. तिशी उलटली आहे त्यामुळे नाही जमत. रात्री नको त्या प्रकारचे ढेकर येतात. ढेकर असं नाही, मी कमी केलं खायचं. असं बोलून सगळं खातो. ते टाक मस्त कढीपत्ते टाकलेत. सो आता हे वाटण आपण त्यात टाकून मस्तपैकी भाजून घेऊया. ते जरा गॅस स्लो कर. आपण मास्टर शेफ आहे. बाहेर पडलं का तिने केलं? नाही, तव्यावर असं ठम करून पाणी कोणाला टाकायचं ते ह्याला विचारा. ते शेफ करतात ना, असं टाकावंच लागणार आहे पाणी. बस. सो आता ह्याला थोडासा काळसर रंग येऊन दे. ह्याच्यात 15चं पाणी टाकून दे आणि मग आपण त्याच्यामध्ये सगळे मसाले टाकू. तुला काळाच का कलर आणायचा आहे? सो यात आम्ही आता टाकतोय घरचा मालवणी मसाला. घरचा मसाला जो घरीच बनवलाय, मम्मीने बनवून दिला. आणि आता आम्ही तो टाकणार आहे. जास्त तो पण टाकायचा आपल्याला. तो तिखट नाहीये गौरव. कोणी सांगितलं तुला? तू बघितलं का खाऊन? थोडीशी तिखट पाहिजे ना. आणि यात थोडस मी मीठ पण टाकते. थोडस म्हणजे चवीच्या हिशोबाने टाकायचं. टाकेन नंतर. सध्या तुला येतं का जेवण बनवायला? मग रोज जेवण का नाही बनवत? कशाला आमच्याकडे मग? दिव्याची रेसिपी दिव्या बोल. हा, तेच ना. मध्ये हे असं दाखवतेस का लोकांना जेवण मी बनवतो घरी? प्रयत्न
आणि आता आम्ही टाकतोय सुहानाचा मिसळ मसाला, जो कशातही टाकला तरी मस्त मॅजिक असा करतो. तिखट लागतो तो वासन. तो तिखट नाहीये. अच्छा नाही, मिसळचा वेगळा मसाला आहे हा. मग अरे वा. मग हा मसाला टाकल्यावर बापरे, हे असं डेंजर का उडतंय मला समजत नाहीये. मला हळूच आहे. गॅस स्लोच. हा स्लोच आहे. थांब थांब. आम्ही पाणी टाकावं एक्सपेरिमेंट वर लागेल. एक्सपेरिमेंट करतोय. आता आम्ही लगेच पाणी टाकतोय, नाही तर हे आमच्या तोंडावर उडेल. पाणी टाक, पाणी टाक. ह्यात पाऊस पडतोय तर त्या पावसावर आपण पाणी टाकूया. हा नाही तर ते पूर्ण वाट लागेल. आपल्या मिसळचा कलर असा काय? असाच असतो मिसळचा कलर, असा लाल थोडी दिसतो तो. मग त्यांचा का असा मस्त दिसतो. सो अजून आम्ही मिसळचा मसाला टाकतोय थोडा, त्याला कलर यायला छानसा. हे चालू केलंस कधी वेळा? हो चालू केलंय. हा आता जरा कलर बघू. आता जरा थोडा कलर येईल कदाचित. हळू 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 मिक्स हळूच कर. हलवते. आणि यात आता आपण उकडलेले जे वाटण आहे त्याच्यातलं पाणी काढून टाकणार आहे, कारण ऑलरेडी मिसळमध्ये खूप पाणी झाले. सो आपण आता ह्याच्यात उकडलेले वाटाणे टाकूया. So, सगळे इन्ग्रेडियंट्स टाकून झालेले आहेत. पाणी बिनी सगळं एकदम जास्त झालेलं आहे. आणि एवढी पिझ्झा बनवली, आता कोण खाणार आहे माहित नाही. कोण खाणार नाही, उद्या डब्याला पण तीच घेऊन जाणार आहे असं वाटतंय. पण मस्त झाली आहे. सो आधी आता त्याला उखळी होऊ दे, मग आपण लगेच खायला घेऊया. आणि आम्ही काय मागवले दाखव दाखव. काय मागवलं? अरे त्याच्या ते मिसळसाठी नवीन प्लेट्स मागवलेत. आम्हाला दाखवतो. हे बघा, हे वाले प्लेट्स मागवलेत. घरातले आता आम्ही प्लेट्स कमी झाले ह्याच्यात होते. नाही असे प्लेट्स मला हवे होते, कारण मग काय बनवलं तर त्याच्यात असं खायला पण मजा येईल. कप्पे कप्पे कप्पेवाले प्लेट्स जे आम्ही बाहेरून ऑर्डर करतो, कागदाचे. आणि म्हणजे धुणार तू आहे. येस. हा तूच धुणार आहेस. तू धुणार आहे. सो आता मस्त उकळी आली आहे, याला म्हणजे रेडी झाली आहे. रेडी झाली आहे. आता आपण त्याच्यात फरसाण टाकू आणि मस्तपैकी खाऊ. खायला चालू करू. मग झालं एवढंच. हो, चलो बघूया आता इझी प्लेट पिझी मिसळ होती. आजकाल रेडी टू मिक्स पण मिसळ येतात. आता मेन काम काय आता आम्ही प्लेट मस्त सजवणार आहे आणि खायला बसणार आहे. सो बघा, चला प्लेट सजवूया. सो आता आम्ही मस्त आमची प्लेट सजवून घेतोय. तर पहिले आम्ही ह्याच्यात पाव टाकणार या आहे, मोठ्या कप्प्यात पाव. मोठा कप्पा. आणि मग आम्ही टाकणार आहे ह्याच्यात थोडस ह्याच्यात कांदा. अरे इकडे मिसळ sorry, येणार sorry, अशी sorry. काय. सब्जी वो थोडा झोप आली आहे, बाकी काय नाही. डोकं ते आता हँग झाले, मी हँग सगळं. झाले. हे बघ, टाइमपास आमचा. सांगितलं इकडे तरी तिकडे टाकते. चुकून झालं. देखताय जलवी मागताय भजिया. आता आम्ही याच्यात पुन्हा कांदा टाकणार आहे. मग नंतर एका दुसऱ्या कप्प्यामध्ये लिंबू आपल्याला टाकणार आहे. पाहिजे तेवढे कप्पे आहेत ना त्याच्यात. हा थोडासा कांदा मी ठेवतो. नंतर मला लागेल. तिकडे ठेव ना, तिकडे ठेव. आता आम्ही उरलेल्या कप्प्यामध्ये टाकणार आहे. फरसाण. ते खूप जास्त लागणार आहे, पण आता दिसलं पाहिजे ना प्लेट चांगली. तेच, कप्पा छोटा है हमारा. परत इकडे इकडे कशाला टाकते? ओ सॉरी, झोप आली आहे मला. confirm. वाजल्यात 12. आता यात आम्ही फरसाण टाकणार आहे. हा, मग आता मी मिसळ टाकतो अशी. हो, कारण गौरवला माझ्यावर विश्वास नाहीये. मी ते मला पाडेन पूर्णपणे विश्वास आहे की म्हणून तू तो पाडणार. असं करतोय माझ्याशी. सो लास्ट आपला मेन इन्ग्रेडियंट. ज्याला कशामध्ये टाकल्याशिवाय कोणत्याच गोष्टीला एवढी? चव नाही येते. एवढी. येस. आता पुन्हा टाक. सो फायनली आमची मिसळची प्लेट तयार झाली आहे. तुम्हाला दिसते का कॅमेरात? दाखव ना तुझी पण. दिसते अशी झाली, आणि ती कोथिंबीर टाकल्यामुळे जास्त चांगली दिसते. सो आता आम्ही टेस्ट करून सांगतो मिसळ कशी झाली आहे. हो. सो अशाच अतरंगी आणि मस्त रेसिपीसाठी आम्हाला नक्की सबस्क्राईब करा. आणि आम्ही असे ट्रायल अँड एरर करतोय. तर ज्यांना जेवण बनवता येत नाही ते लोक पण आमच्याकडून शिकू शकतात. ज्यांच्याकडून येत नाही. ज्यांना येत नाही त्यांच्याकडून शिकू शकतात. सो मिसळ तुम्हाला कशी वाटली, आम्ही बनवलेली, हे नक्की आम्हाला कमेंट करून सांगा. सो डू लाईक, शेअर, सबस्क्राईब, so that you can notified whenever we post. Bye. Thank you for watching.